हिच्या अशा रडण्यामागचं कारण म्हणजे ती खूप घाबरली होती आणि ती कशाला घाबरली ते सांगते. त्याआधी लाडोबा आमचा लवकर उठून बसला होता, पण त्याची आई होती खूप कामात आणि महत्त्वाच्या कामात. कारण पवित्र पोर्टलला यादी जाहीर झालेली आहे आणि मला रेफरन्स द्यायचे होते, म्हणजेच विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यू दोन्हीचा अभ्यास करून मला जागा भरायच्या आहेत आणि ते खूप महत्त्वाचं काम आहे. त्याला जर लेट झाला आणि त्याची डेट संपली तर खूप अवघड होईल, कारण ही खूप महत्त्वाची वेळ आहे. परत भरती कधी होईल कधी नाही काय सांगता येत नाही. पण मुलांनाही सांभाळणं तेवढंच महत्त्वाचं आहे, कारण माझं बाळ म्हणत होतं की आधी मला घे मग तुझा अभ्यास कर. आणि हे दुसरं बाळ तर त्याला तर शाळेला पाठवायचंच होतं आणि तिची ही परीक्षा होती. परीक्षा म्हणजेच काय तर तिचंही स्पीच होतं 15 ऑगस्टचं. मग माझा अभ्यास बाजूला ठेवून तिला अभ्यास घ्यायला लागला, कारण तिचंही महत्त्वाचं आहे आणि आपलीही स्वप्न पूर्ण करायची आहेत. त्यामुळे त्यांचं आवरून आपल्याला बघायचं आहे. तुम्हीही असंच केलं आहे ना, स्वतःचा अभ्यास बाजूला ठेवून मुलांचा अभ्यास घेताय ना? नाही, पण करायचं काय आहे आपल्याला, त्यांचाही अभ्यास घ्यायचा आहे आणि आपलाही करायचा आहे. कारण उद्या आयुष्यात मुलांनी आपल्यालाही बघायला छान वाटलं पाहिजे, कारण आपल्याला जसं त्यांनी सक्सेस झालेलं छान वाटतं तसं मुलांनाही आपण सक्सेस झालेलं छान वाटतं. म्हणून यासाठीच ही सगळी तयारी. त्यामुळे दोन्ही मुलांचं आवरून झालं की मी माझा अभ्यास करायला घेतला, म्हणजेच प्रेफरन्स द्यायला घेतले आणि ते काम पूर्ण केलं. कारण पुढं ढकललं असतं तर परत आणखी माझ्या कामाच्या नादात किंवा बाळाच्या नादात ते राहून गेलं असतं आणि ते काय मला परवडणारं नाही आहे. तर झालं असं की संध्याकाळी आमच्या इथे नागपंचमीचे खेळ खेळताना बायका वेगवेगळी सोंग घेतात. त्यात एका बाईने घेतलं होतं ते म्हणजे भूताचं सोंग आणि ते भूताचं सोंग पाहून ज्ञानदा खरंच खूप घाबरली होती. तिला माहीत होतं की त्यामध्ये एक बाई आहे, तरीही ती खूप घाबरली होती. आणि असेच छान छान व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हां, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.